नमस्कार. पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणाच्या भाग 4 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये किंवा या सिरीजमध्ये आपण काय पाहतोय 2026च्या पोलीस भरतीला विचारण्यात आलेल्या मराठी व्याकरणाचा स्पष्टीकरणाचा अभ्यास करतोय. आणि मित्रांनो, आजच्या या भाग 4 मध्ये आपण प्रश्न क्रमांक 301 ते 400 पाहणार आहे. या अगोदरच्या 3 भागामध्ये आपण एकूण 300 प्रश्नांचा सराव ऑलरेडी केलेला आहे. जर तुम्ही अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पहा आणि मराठी व्याकरणाचा सराव करा. सुरुवात करत आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न म्हणजेच व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक 301 आहे. मराठी व्याकरणात नामाचे मुख्य प्रकार किती? आता या ठिकाणी पहा, नामाचे प्रकार किती आहेत? तर नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत. कोणते कोणते? तर सगळ्यात पहिल्यांदा कोणता? सामान्य नाम, दुसरा विशेष नाम आणि तिसरा भाववाचक नाम. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? नामाचे मुख्य प्रकार 3, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. आणि मित्रांनो, भाववाचक नामालाच दुसरं एक नाव असतं धर्मवाचक नाम. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला विचारतील भाववाचक नाम ओळखा किंवा धर्मवाचक नाम ओळखा, तर त्यावेळी भाववाचक नामच लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 302. सज्जन या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. आता सज्जन मध्ये काय होतंय? सत अधिक जन बरोबर सज्जन, म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. त पुढे कोणतंही व्यंजन येऊ दे, तच रूपांतर त्या व्यंजनामध्ये होणं म्हणजे काय? तची विशेष संधी आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 303. शौर्य हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नाम आहे? या ठिकाणी आपण काय पाहिलं? एखाद्या नामामधून जर भावना व्यक्त होत असेल आणि मित्रांनो त्या नामाला जर आपण स्पर्श करू शकत नसू तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, शौर्य ही एक भावना आहे जी या नामातून व्यक्त होते आणि शौर्याला स्पर्श करता येत नाही, म्हणून शौर्य हे काय आहे? भाववाचक नाम आहे, म्हणून पर्याय क याचं उत्तर असणार आहे. भाववाचक नामाला दुसरं नाव कोणतं आहे? आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं तर धर्मवाचक नाम. भाववाचक नाम म्हणजेच धर्मवाचक नाम असतं. ठीक आहे, आता पुढे शौर्य या शब्दाचा वापर जर एखाद्या व्यक्तीच्या नावासाठी केला असेल तर ते विशेष नाम म्हणून देखील काम करू शकतं. फक्त त्याचा वापर कशामध्ये झाला पाहिजे? एखाद्या विशिष्ट वाक्यामध्ये विशिष्ट व्यक्तीसाठी झाला पाहिजे. प्रश्न क्रमांक 304. उंटावरून शेळ्या हाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. अर्थ काय आहे मित्रांनो याचा? लांबूनच किंवा सोयीस्कररित्या काम सांगणे, स्वतः काम न करता दुसऱ्याला उपदेश करणं, दुसऱ्याला काम करण्यास शिकवणे, याला काय म्हणायचं? उंटावरून शेळ्या हाकणे, म्हणून पर्याय ब. पुढे प्रश्न क्रमांक 305. महौदार्य शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. महौदार्यामध्ये काय होतंय? तर महा अधिक औदार्य, महौदार्य म्हणजे पर्याय क याचं उत्तर आहे. याच्यामध्ये पहा, महामध्ये शेवटचा वर्ण आ आहे आणि औदार्यामध्ये पहिला वर्ण औ आहे. आणि जेव्हा दोन्ही एकत्र आले त्यावेळी काय झालं? आ निघून गेला आणि औ कायम राहिला, म्हणजेच याला काय म्हणायचं? पररूप संधी म्हणायचं. पररूप संधी झालेली आहे महौदार्यमध्ये. काय झालं? महा अधिक औदार्य, महौदार्य. आ आणि ओ एकत्र येऊन आ निघून गेला, औ कायम राहिला, म्हणून या ठिकाणी झाला पररूप संधी. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 306. मला मनाची शांती हवी या वाक्यामध्ये अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा. आता या ठिकाणी पहा, मनाची शांती म्हटलंय तर या ठिकाणी शांती ही एक भावना होते आणि या शांतीला आपण स्पर्श करू शकत नाही, म्हणून हे एक भाववाचक नाम म्हणजे धर्मवाचक नाम आहे, म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. तर आमच्या वर्गात शांती आहे, शांती नावाची मुलगी आहे असं म्हटलं तर त्या ठिकाणी काय होईल? शांती हे एक विशेष नाम म्हणून काम करेल. ठीक आहे, अशा प्रकारे जर व्यक्तीसाठी ते नाम आलं तर त्याला म्हणायचं विशेष नाम, आणि जर तेच नाव एखाद्या भावनेसाठी आलं असेल तर त्याला काय म्हणणार? भाववाचक नाम म्हणणार. प्रश्न क्रमांक 307. पिस्सू या शब्दाचे अनेक वचनी रूप पुढीलपैकी कोणते? पिस्सू काय आहे? तर उ कारांत असणारं स्त्रीलिंगी नाम आहे. आणि मित्रांनो, स्त्रीलिंगी नाम जर उकारांत असेल तर त्याचं अनेक वचन हे काय होतं? वाकारांत होतं. उदाहरणार्थ पिसूचं पिसवा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे. या उलट आणखी एक कीटक असतो उ, या उचं काय होणार आहे? उवा होणार आहे, म्हणजे उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन वाकारांत होतं, या ठिकाणी सिद्ध होत आहे. प्रश्न क्रमांक 308. गायरान या सामासिक शब्दाचे लिंग पुढीलपैकी कोणते? आता या ठिकाणी पहा, गायरान याला आपण काय म्हणतो? ते गायरान असं म्हणतो, म्हणून काय झालं? हे नपुंसक लिंग झालं, म्हणून पर्याय क याचं उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी पहा, हा एक सामासिक शब्द आहे गायरान. याच्यामध्ये
गाय हा स्त्रीलिंगी शब्द आहे, तर रान हा नपुंसकलिंगी शब्द आहे. आणि मित्रांनो, सामासिक शब्दामध्ये काय करायचं, तर सामासिक शब्दाचं लिंग कसं ठरवायचं, त्यामधील शेवटचा जो शब्द आहे त्याचं जे लिंग असेल ते पूर्ण शब्दाला लागू होतं. या ठिकाणी रान नपुंसकलिंगी आहे म्हणून गायरान हा शब्द देखील नपुंसकलिंगी बनतो. ठीक आहे, याच्यामध्ये गाय स्त्रीलिंग असून देखील या रान या शब्दामुळे गायरान हा नपुंसकलिंगी बनत आहे. प्रश्न क्रमांक 309, जे चकाकते ते सोने नसते. या वाक्यातील जे हे काय आहे, या ठिकाणी पहा, जे हे संबंधी सर्वनाम आहे. जो, जी, जे, ज्या हे काय आहेत, संबंधी सर्वनामे, म्हणून पर्याय अ याचं उत्तर आहे. ते काय आहे, ते आहे दर्शक सर्वनाम. तो, ती, ते, त्या हे काय झाली, दर्शक सर्वनाम झाली. पुढे पहा प्रश्न क्रमांक 310, सचिनने काल 50 धावा काढल्या. या वाक्यात 50 हे काय आहे, या ठिकाणी पहा 50 हे गणनावाचक संख्या विशेषण आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय ब असणार आहे. जर एखाद्या वस्तूची संख्या दर्शवली जात असेल तर ते संख्या दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, संख्यावाचक विशेषण असं म्हणायचं. आणि मित्रांनो, 50 हे काय आहे, तर संख्या मोजण्यासाठी वापरलं जातं म्हणून त्याला आपण काय म्हणणार, गणनावाचक म्हणणार, म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. नमस्कार, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांनो, मराठी व्याकरणामुळे मार्क जात आहेत तर काळजी करू नका. ध्येयाधिकारी घेऊन आलाय तुमच्यासाठी संपूर्ण समाधान. मराठी व्याकरणाची एक संपूर्ण पीडीएफ A to Z मराठी व्याकरण. या पीडीएफ मध्ये आपल्याला 870 पानं असणार आहेत आणि या 870 पानामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिकवरील प्रत्येक पॉइंटवर प्रश्न घेऊन मराठी व्याकरण संपूर्ण कव्हर केलेलं आहे. आणि मित्रांनो, यामुळे जर तुम्ही MPSC, शिक्षक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय तर तुम्हाला हे पीडीएफ पुस्तक अत्यंत उपयुक्त राहणार आहे. या पुस्तकाची मूळ किंमत आहे 200 रुपये, परंतु आपण या ठिकाणी ऑफर घेऊन आलो आहोत फक्त 50 रुपयांची. आणि यासोबतच आपण आणखी देणार आहोत 168 पानांच्या पीडीएफ नोट्स आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका. म्हणजे आपल्याला काय मिळतंय, एकतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करता येतोय, त्यासोबतच शॉर्ट मध्ये नोट्स अभ्यासता येत आहेत आणि आपला सराव करण्यासाठी 10 मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका मिळत आहेत. आणि हे सर्व आम्ही देणार आहे फक्त 50 रुपयांना. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हे पुस्तक आणि या सर्व पीडीएफ तुम्हाला अत्यंत उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या पुस्तकाचा, या पीडीएफचा डेमो पाहायचा आहे तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअपवरून किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या पीडीएफचे सॅम्पल पीडीएफ पाहता येईल आणि जर तुम्हाला त्या आवडल्या तर दिलेल्या QR वर मेसेज करून तुम्ही पेमेंट करून फक्त 50 रुपयांमध्ये हे सर्व मिळवू शकता. पुढे प्रश्न क्रमांक 311, पुढीलपैकी कोणते वाक्य हे सकर्मक क्रियापदाचे आहे. सकर्मक क्रियापद कधी असतं, जर वाक्यामध्ये कर्म आलेलं असेल तर ते सकर्मक, कर्म आलं नसेल तर ते अकर्मक, आणि जर 2 कर्म असतील तर ते द्विकर्मक. ठीक आहे, आता या ठिकाणी पहा, श्रावणीला थंडी वाजते. या वाक्यामध्ये थंडी हा कर्ता आहे आणि या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे हे झालं अकर्मक. ठीक आहे. कानात वारे शिरले, शिरणारे वारे म्हणून वारे हे कर्ता आहे आणि या ठिकाणी कर्म नाही म्हणून हे देखील अकर्मक आहे. आता पुढे, सीतेने हनुमानास ओळखले. हे सोडूया. मला पपई आवडते, आवडणारी पपई, पपई करता, वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हे देखील अकर्मक. परंतु सीतेने हनुमानास ओळखले, सीता करता, हनुमान कर्म, ओळखले क्रियापद, वाक्यामध्ये हनुमानास हे कर्म आलं असल्यामुळे पर्याय ब हे सकर्मक वाक्य आहे. इतर 3 वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून ती अकर्मक वाक्य आहेत. प्रश्न क्रमांक 312, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखायचा आहे, कोणता आहे तर या ठिकाणी पहा, तीर्थस्थानमध्ये तला दुसरी वेलांटी पाहिजे, तिखटमध्ये तला पहिली पाहिजे आणि तात्काळमध्ये तला या ठिकाणी काय पाहिजे, त पाहिजे, तत्काळ असं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी चुकलंय काय, हे तिन्ही शब्द चुकलेले आहेत, परंतु पर्याय ब हा एकटा बरोबर आहे म्हणून पर्याय ब हा शुद्ध आहे. तीक्ष्ण हा शब्द बरोबर लिहिला गेलेला आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात,
प्रश्न क्रमांक 313, भित्रा माणूस यासाठी खालीलपैकी कोणता अलंकारिक शब्द वापराल? भित्रा माणूस म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी शेंदाड शिपाई हा अलंकारिक शब्द वापरू शकतो, म्हणून याचं उत्तर पर्याय क असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, सुदाम्याचा अवतार अतिशय कमजोर, अतिशय कृश आणि चंदूलाल म्हणजे चैनूखोर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 314, जीवाचे रान करणे यासाठी समानार्थी वाक्प्रचार सांगा. जीवाचे रान करणे खूप जास्त मेहनत करणे, त्याला समानार्थी वाक्प्रचार आहे हाडाची काडे करणे म्हणजे खूप जास्त मेहनत करणे, म्हणून पर्याय अ याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 315, त्याला चित्र काढता येत नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. त्या ठिकाणी पहा, नाही हे काय आहे? नकारार्थी क्रियापद आहे. आणि मित्रांनो, नकारार्थी क्रियापद असेल तर ते वाक्य काय झालं? नकारार्थी वाक्य झालं. नकारार्थी वाक्यातील क्रियापदाला काय म्हणायचं? तर अकरण रूपी क्रियापद म्हणायचं, म्हणून हे वाक्य कसं आहे? तर नकारार्थी किंवा अकरण रूपी आहे, म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. जर वाक्य होकारार्थी असेल तर त्याला करण रूपी म्हणणार, परंतु या ठिकाणी नाही हे नकारार्थी असल्यामुळे हे काय झालं? अकरण रूपी झालं. प्रश्न क्रमांक 316, तो संगणकावर काम करीत असतो या वाक्याचा काळ ओळखा. आता या ठिकाणी पहा, त अधिक असतो. जर त अधिक असतो, असते, असतात यापैकी एखादं क्रियापद आलं असेल तर ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे रीती वर्तमान काळामध्ये असणार आहे, म्हणून पर्याय ड याचं उत्तर आहे. साधा वर्तमान काळ कधी असेल? शेवटी तो असणारं क्रियापद असतं फक्त, त्याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद जोडलं जात नाही किंवा संयुक्त क्रियापद नसतं. ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 317, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द हे क्रियाविशेषण अव्यय या जातीचे आहेत? त्या ठिकाणी पहा, क्रियाविशेषण अव्यय, क्रिया कधी घडली, कोठे घडली, कशी घडली याबद्दल माहिती देणारे अधिक शब्द आहेत, त्यांना काय म्हणायचं? तर क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, शांती, क्षमा भाववाचक नाम आहेत. चालतो, पळतो क्रियापद आहेत. शुभ्र, सुंदर काय आहेत? विशेषण आहेत. परंतु जलद, कसा धावला, जलद धावला. कसा चालतो? हळू चालतो. म्हणजे काय झालं? क्रिया कशी घडते याबद्दल हे शब्द माहिती देतात, म्हणून पर्याय ब मध्ये क्रियाविशेषण अव्यय आलेले आहेत. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 318, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? त्या ठिकाणी पहा, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, तर चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या म्हणजे पहिल्या वाक्यातील क्रिया जर घडली तर दुसऱ्या वाक्यातील क्रिया घडेल असं या ठिकाणी संकेत दिलेला आहे, म्हणून हे काय झालं? संकेतार्थी क्रियापद, म्हणजे पर्याय क याचं उत्तर आहे. जर इच्छा, योग्यता, शक्यता, कर्तव्य यांचा बोध होत असेल तर त्याला विध्यर्थ म्हणणार. जर फक्त काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थ म्हणणार. आणि जर आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी आज्ञार्थ म्हणणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 319, अटके पार झेंडा लावणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता? अटके पार झेंडा लावणे म्हणजे फार मोठा पराक्रम करणे, म्हणून याचं उत्तर पर्याय अ असणार आहे. प्रश्न क्रमांक 320, खालीलपैकी किती शब्द अशुद्ध आहेत ते मोजा. घोषित या ठिकाणी याला काय पाहिजे? शला पहिली वेलांटी पाहिजे, म्हणजे चुकीचं आहे, अशुद्ध आहे. चतुर, चतुर बरोबर आहे. चिरंजीव याच्यामध्ये काय पाहिजे? जला दुसरी वेलांटी पाहिजे, म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. चूक भूल, चूक भूल सुद्धा मित्रांनो या ठिकाणी पहा, चूक भूल सुद्धा चुकलेला आहे. तसेच मित्रांनो पुढे छापील बरोबर आहे. जड जुवाहर नसतं, काय असतं? जवाहीर असं असतं, म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. आणि घनिष्ठ हे बरोबर आहे, म्हणजे काय झालं? चतुर, छापील आणि घनिष्ठ हे 3 शब्द बरोबर आहेत. आणि घोषित, चिरंजीव, चूक भूल, जड जवाहीर हे शब्द चुकीच दिलेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 4 शब्द हे अशुद्ध आहेत किंवा चुकीचे आहेत, म्हणजे पर्याय ब 4 शब्द अशुद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 321, साहित्य परिषद उद्या होणार आहे. अधोरेखित शब्दात कोणते विरामचिन्ह वापरण्यात आले आहे? आता या ठिकाणी पहा, 2 शब्दांना जोडण्यासाठी किंवा
वाक्याच्या शेवटी, ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपूर्ण राहिला असेल तर तो लिहिण्यासाठी एक आडवी लहान रेष मारली जाते, जशी या ठिकाणी दिलेली आहे. त्याला काय म्हणायचं? संयोग चिन्ह असं म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर वर संयोग चिन्ह वापरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 322. पक्षी झाडावर बसला होता या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. झाडावर, झाड या नामाला वर हे काय जोडलं गेलेलं आहे? तर शब्दयोगी अव्यय जोडलं गेलेलं आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ब. शब्दयोगी अव्यय आहे वर. ठीक आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 323. 11वा रुद्र या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो? 11वा रुद्र म्हणजे काय? अतिशय रागीट किंवा अतिशय तापट माणूस, म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 324. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? कांचन, हेम आणि कनक या तिन्हीचा अर्थ काय असतो? तर सोने असतो. आणि रौप्य म्हणजे काय? चांदी. म्हणजे काय झालं? या ठिकाणी पर्याय ड हा गटात बसत नाही. ठीक आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 325. खाली दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षर असलेला शब्द कोणता आहे? आता या ठिकाणी पहा. अंडज मध्ये जोडाक्षर नाही, पार्थ मध्ये नाही, गृहमध्ये नाही, कृपामध्ये नाही. आता या ठिकाणी पहा, कोणत्याच शब्दामध्ये जोडाक्षर आलंय का? आता सांगा, आलंय की नाही? आलंय. पार्थ मध्ये, या ठिकाणी मी चुकीत सांगितलं, पार्थ मध्ये जोडाक्षर आलेला आहे. कसं आलेला आहे? तर या ठिकाणी पहा, पार्थचा विग्रह कसा होतो? प अधिक आ अधिक हे र अधिक थ अधिक अ. आता या ठिकाणी थ कसा बनलाय पहा. र आहे व्यंजन अधिक थ आहे व्यंजन अधिक अ आहे स्वर. र थ अ म्हणजे व्यंजन अधिक स्वर बरोबर काय बनतं? जोडाक्षर बनतं. म्हणून पार्थ मध्ये जोडाक्षर आलेला आहे, म्हणून पर्याय क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अक्षर कसं बनतं आणि जोडाक्षर कसं बनतं? अक्षर तर व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर बनतं, किंवा स्वर हा स्वतंत्रपणे एक अक्षरच असतो. परंतु सामान्यपणे काय लक्षात ठेवायचं? व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर. आणि जोडाक्षर कसं असतं? तर व्यंजन अधिक स्वर म्हणजे दोन व्यंजन अधिक एक स्वर बरोबर जोडाक्षर. आणि या ठिकाणी पार्थ मध्ये काय होतं? र व्यंजन अधिक थ व्यंजन अधिक अ स्वर. व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर, म्हणून पर्याय क मध्ये जोडाक्षर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 326. कन्या या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? कन्या म्हणजे मुलगी, लेख बरोबर आहे. तनुजा म्हणजे मुलगी, तनया म्हणजे मुलगी. परंतु हेमा म्हणजे काय मित्रांनो? तर हेमा म्हणजे एखाद्या मुलीचं विशेष नाम, किंवा आपण काय पाहिलं वर, हेम म्हणजे सोने या अर्थाने देखील हा शब्द वापरलेला असतो. म्हणून या ठिकाणी हेमा हा शब्द कन्या किंवा मुलगीला समानार्थी शब्द नाही, म्हणून पर्याय ड याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 327. भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा. सुंदर काय आहे? विशेषण. गरीब देखील काय? विशेषण. देव एक सामान्य नाम आहे. ठीक आहे. आणि पुढे शत्रुत्व ही एक भावना आहे, आणि शत्रुत्वाला स्पर्श करता येत नाही, म्हणून हे काय आहे? भाववाचक नाम आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय ब असणार आहे. प्रश्न क्रमांक 328. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून आलेला आहे? आता या ठिकाणी पहा, पगार पोर्तुगीज आहे, तिजोरी हा शब्द देखील मित्रांनो पोर्तुगीज आहे, आणि चावी हा देखील पोर्तुगीज आहे. परंतु नोकर हा शब्द फारसी भाषेतून मराठीमध्ये आलेला असल्यामुळे पर्याय ब याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 329. पाभम ही गणा दुने माठीर काल्यानित वरील सर्व अक्षरांची योग्य जुळवणी करून योग्य म्हण तयार होते. त्या म्हणीचे शेवटून तिसरे अक्षर कोणते? आता म्हण कशी तयार होते बघा याची. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. मग शेवटी तीन अक्षर कोणते आहेत? दुभंगत नाही. शेवटून दुसरे कोणते मग? त. म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 330. खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे? आता या ठिकाणी पहा, अ स्वर आहे, उ देखील स्वर आहे, आणि ॲ देखील नव्याने समाविष्ट करण्यात आलेला स्वर आहे. परंतु अहा काय आहे? एक
स्वरादी आहे. आणि स्वरादी का म्हणतो आपण याला? कारण याच्या आधी असतो स्वर, म्हणून याला म्हणतो स्वरादी. म्हणजेच या अहामध्ये काय आहे? विसर्गाच्या अगोदर अ हा स्वर आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क असणार आहे. प्रश्न क्रमांक 331. गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे? आता या ठिकाणी गंगोग हा शब्द आहे. गंगोग याच्यामध्ये काय होतं? गंगा मधील शेवटचा वर्ण आ आणि ओघ मधील पहिला वर्ण ओ. आ अधिक ओ बरोबर काय बनला? औ बनला, म्हणून काय झाला? गंगा अधिक ओघ गंगौघ. ठीक आहे, पर्याय अ याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 332. ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. आता या ठिकाणी ती हा शब्द काय आहे? सर्वात पहिल्यांदा एक दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे, त्यासोबतच एक स्त्रीलिंगी शब्द आहे आणि एक वचनी शब्द आहे. आणि काय आहे? कर्ता आहे. म्हणजे एकतर हे सर्वनाम, काय लिहूया? सर्वनाम. ठीक आहे. दुसरी गोष्ट एक वचन. तिसरी गोष्ट स्त्रीलिंगी आणि चौथी गोष्ट कर्ता. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सर्वनाम, एक वचन, स्त्रीलिंगी, कर्ता. म्हणजे पर्याय क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 333. ती चाकूने भाजी चिरते अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा. आता या ठिकाणी पहा, चाकू हे एक साधन आहे, त्याला ने प्रत्यय लागलेला आहे. आता लक्षात ठेवायचा, ने हा प्रत्यय कुठे असतो? तर ने हा प्रत्यय आहे तृतीयचा प्रत्यय. प्रथमेला प्रत्यय नाही, द्वितीयला सलाते सलनाते आणि तृतीयला प्रत्यय कोणता? तृतीयला प्रत्यय आहे ने एशी निही ईशी. म्हणजे ने हा तृतीयेचा प्रत्यय आहे. आणि मित्रांनो, तृतीयेचा कारकार्थ काय असतो? तर तो असतो करण. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क. अधोरेखित शब्दाचा जो कारकार्थ आहे तो तृतीय विभक्तीनुसार करण हा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 334. टिंबटिंब वास उन्हाळ्यात थंडावा देतो. गाळलेल्या शब्दाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? आता या ठिकाणी पहा, कापूर हा शब्द आहे एक वचनामध्ये. कापूर. आता याचं काय करायचं? आपल्याला सामान्य रूप करायचं आहे. काय होतं? कापूर सामान्य रूप होतं कापरा. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? जेव्हा त्याला चा प्रत्यय जोडला जाणार आहे तेव्हा त्यावेळेस कापूरचं काय होणार? कापरा होणार. आणि हा शब्द कसा होणार? कापराचा. म्हणजे या ठिकाणी पर्याय ब याचं उत्तर असणार आहे कापराचा वास उन्हाळ्यात थंडावा देतो. कापूरचं सामान्य रूप काय बनलं? कापरा बनलं. हे लक्षात ठेवायचं. सामान्य रूपासाठी हा प्रश्न विचारला गेलेला होता. प्रश्न क्रमांक 335. टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. सर्वनाम आहे ती. ती हे कोणत्या प्रकारचं आहे? दर्शक सर्वनाम आहे, म्हणून पर्याय ड याचं उत्तर आहे. आता लक्षात ठेवायचं आहे, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्यांना म्हणायचं दर्शक सर्वनाम. कोणते कोणते आहेत? तर या ठिकाणी पहा, तो, ती, ते आणि हा, ही आणि हे काय आहेत? दर्शक सर्वनाम आहेत. दूरची वस्तू दाखवण्यासाठी काय वापरतात? तो, ती, ते ही दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरली जाणारी सर्वनाम आहेत. तर हा, ही, हे, ही जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरली जाणारी सर्वनाम आहेत. लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 336. जा, ए, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना टिंबटिंब म्हणतात. या ठिकाणी पहा, मूळ धातूंना काय म्हणायचं? तर यांना सिद्ध शब्द किंवा सिद्ध धातू असं देखील म्हणायचं. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 337. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा, खात असते हे क्रियापद आहे आणि शेवटी काय आहे? त अधिक असते. आपण काय म्हटलं होतं मग अशीच एका प्रश्नामध्ये? त अधिक असतो, असते आणि असतात या प्रकारचं जर क्रियापद आलं असेल तर त्या ठिकाणी काय असतो? रीती वर्तमान काळ असतो. आणि या ठिकाणी त अधिक असते आलेला आहे म्हणून रीती वर्तमान काळ आहे. पर्याय ब याचं उत्तर आहे. रीती भूतकाळ कसा असेल? तर त अधिक असे हे जर आलं तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? रीती भूतकाळ म्हणायचं. रीती भविष्यकाळ त अधिक इन किंवा इल हे जर आलं तर रीती भविष्यकाळ. आणि अपूर्ण वर्तमान काळ कसा? त अधिक आहे किंवा आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 338.
पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस. आता या ठिकाणी पहा, मोठ्याने हे क्रियाविशेषण वाक्यामध्ये आलेलं आहे. क्रियाविशेषण म्हणजे काय? वाक्यातील क्रिया कधी घडते, कोठे घडते, कशी घडते याबद्दल माहिती देणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण. आता पुढे मोठ्याने कसा ओरडतोय? मोठ्याने ओरडतोय म्हणजे क्रिया कशी घडते? मोठ्याने घडते, म्हणून मोठ्याने हे क्रियाविशेषण आहे. आता हे कोणत्या प्रकारचं आहे? तर या ठिकाणी पहा, मोठा हे काय आहे? मोठा हे विशेषण आहे आणि त्यापासून बनलं मोठ्याने हे क्रियापद म्हणजे क्रियाविशेषण. आणि मित्रांनो, जर क्रियाविशेषण हे विशेषणापासून बनलेलं असेल तर त्याला काय म्हणणार आपण? विशेषण साधित. जर नामापासून बनलेलं असेल तर त्याला काय म्हणणार आपण? नामसाधित म्हणणार. मग या ठिकाणी विशेषणापासून बनलं आहे म्हणून याला म्हणणार आपण विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणून पर्याय ब या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 339. गड आला पण सिंह गेला हे टिंबटिंब उपवाक्य आहे. आता या ठिकाणी पहा, पण हे उभयान्वी अव्यय आलेलं आहे आणि या ठिकाणी पण, परंतु हे काय आहेत? न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय आहे. त्यामुळे मित्रांनो हे वाक्य कोणत्या प्रकारचं बनलं? न्यूनत्व बोधक उपवाक्य बनलेलं आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 340. तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस या वाक्यात कोणत्या दोन प्रयोगांचा संकर झालेला आहे? आता या ठिकाणी पहा, तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस. आता या ठिकाणी पहा, तू प्रत्यय नाही, त्याला प्रत्यय आहे म्हणजे काय झालं? कर्म आहे, कर्माला प्रत्यय आहे म्हणून या ठिकाणी काय झाला? एकतर कर्तरी प्रयोग झाला. ठीक आहे. कर्माला प्रत्यय असेल आणि कर्त्याला नसेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो. ठीक आहे. पुढे शेवटी स आलेला आहे म्हणजे काय झाला? भावे. म्हणजे या ठिकाणी काय झाला? कर्तरी आणि भावे एकत्र आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय क, कर्तरी आणि भावे प्रयोगांचा या ठिकाणी संकर झालेला आहे म्हणून पर्याय क याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 341. पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. आता या ठिकाणी मागे एकदा जाऊया पुन्हा एकदा आपण या प्रश्नामध्ये. ठीक आहे. काय पाहिलं आपण? जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग आणि जर कर्माला प्रत्यय नसेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो. आणि शेवटी जर स असेल, होतेस, केलेस, करायचे होतेस वगैरे असेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग. अशा प्रकारे या ठिकाणी कर्तरी आणि भावे दोन्ही एकत्र आहेत. दुसरी पद्धत कोणती? आता या ठिकाणी पहा, तू त्याला न्यायचे होतेस किंवा त्यांनी त्याला न्यायचे होते. काय होतंय? तू नुसार क्रियापदाचं रूप बदलतं. ठीक आहे. तू न्यायचे होतेस, त्यांनी न्यायचे होते. होतेसचं होते होतं म्हणजे क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं म्हणून कर्तरी. आणि शेवटी स आलेला आहे म्हणून भावे. अशा प्रकारे या ठिकाणी कर्तरी आणि भावे प्रयोग एकत्र आलेले आहेत म्हणजे कर्तृभाव संकर प्रयोग झालेला आहे. पुढचा काय पाहिलं आपण? प्रश्न क्रमांक 41. पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. अचूक म्हणजे बरोबर पर्याय निवडायचा आहे. आम्ही जातो आमच्या गावा केवळ वाक्य. जे चकाकते ते सोने नसते संयुक्त वाक्य. मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर व्यायाम करतो मिश्र वाक्य. आणि यापैकी एकही बरोबर नाही. आता या ठिकाणी पहा, जे चकाकते ते सोने नसते, जे, ते, जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा, जसे, तसे यासारखे जोडीने येणारे उभयान्वी अव्यय आले असतील तर त्या ठिकाणी त्याला म्हणायचं मिश्र वाक्य म्हणजे या ठिकाणी ही जोडी चुकीची दिली आहे. आता या ठिकाणी पहा, आणि, व, किंवा यासारख्या प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जर वाक्य जोडलं असेल तर ते वाक्य कसं असतं? संयुक्त वाक्य असतं. या ठिकाणी व न जोडलंय म्हणजे संयुक्त वाक्य आहे आणि या ठिकाणी मिश्र दिलंय म्हणजे हे देखील चुकीच दिलंय. परंतु एका वाक्यामध्ये जर एकच कर्ता एकच क्रियापद आला असेल, दुसरी क्रिया नसेल तर त्याला काय म्हणायचं? केवळ वाक्य. या ठिकाणी वरील वाक्यामध्ये आम्ही जातो आमच्या गावामध्ये फक्त एकच वाक्य एकच विधान आलं असल्यामुळे ते काय आहे? केवळ वाक्य आहे म्हणून फक्त पहिलं विधान अचूक आहे, योग्य आहे. प्रश्न क्रमांक 342. भोजनावसर हा समास हा कोणत्या समासाचा प्रकार आहे? भोजनावसर विग्रह कसा होतो? भोजनाचा अवसर. चा प्रत्यय जोडला गेला म्हणजे या ठिकाणी काय झालं? विभक्ती प्रत्यय जोडला गेला म्हणजे काय झालं? तत्पुरुष समास आला म्हणून पर्याय क याचं उत्तर आहे. आणि चा प्रत्यय कशाचा आहे? षष्टीचा आहे म्हणून या ठिकाणी काय झाला? षष्टी तत्पुरुष समास झालेला आहे. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 343. ऐन जमाबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? या ठिकाणी पहा, हे सर्व शब्द आहेत ते अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 344, या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. या वाक्यातील कर्म ओळखा. त्या ठिकाणी पहा, या कृत्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो म्हणजे आम्ही करता. ठीक आहे. आणि कोणाचं अभिनंदन करतोय तर आपले करतोय म्हणजे आपले काय आहे तर कर्म. आणि काय करतोय अभिनंदन करतोय म्हणजे अभिनंदन देखील काय आहे कर्म आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, या वाक्यामध्ये आपले आणि अभिनंदन ही दोन कर्म आलेली आहेत म्हणजे पर्याय ब. आणि करता कोण आम्ही. करता विचारला तर आम्ही लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 345, जे दुःखात आहेत ते रडतात आणि जे सध्या सुखात आहेत ते आनंद साजरा करतात. या अर्थाची म्हण कोणती तर जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात ही म्हण या ठिकाणी योग्य बसते. म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 346, अनेक समाजकंटक जादूटोणा करून गरिबांची मालमत्ता घशात घालतात. या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी कोणता वाक्प्रचार वापराल. या ठिकाणी पहा, जादूटोणा करून गरिबांची मालमत्ता घशात घालणे म्हणजे काय तर गारुड करणे. जादूटोणा करणे गारुड करणे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे पर्याय ड. ठीक आहे. अधोरेखित शब्द कोणता जादूटोणा करणे म्हणजे गारुड करणे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 347, मृगेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द असलेले वाक्य ओळखा. मृगेंद्र म्हणजे मित्रांनो सिंह. आणि सिंह कुठे आहे पर्याय अ मध्ये आहे. म्हणून पर्याय अ आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 348, पुढील वाकाव्य पंक्तीत कोणता अलंकार आहे. तुझसाठी मरण ते जनन, तुझे विन जनन ते मरण, तुझ सकल चराचर. आता या ठिकाणी पहा, जनन मरण विरुद्धार्थी शब्द आहेत. मग या ठिकाणी काय केलेलं आहे तर या ठिकाणी वरवर विरोध केलेला आहे परंतु आतून मात्र विरोध दिसत नाही म्हणून या ठिकाणी आहे विरोधाभास अलंकार. म्हणून पर्याय अ याचं उत्तर आहे. जर एकमेकांचे विरोधार्थी शब्द दिले असतील, मरण जनन विरोधार्थी आहेत अशा प्रकार शब्द दिले असतील तर त्या ठिकाणी विरोधाभास अलंकार असतो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 349, संस्कृत मधील उपसर्ग असणारे मराठी शब्द ओळखा. आता या ठिकाणी पहा, संस्कृत मधील उपसर्ग कोणते म्हणायचे अभि, अव, अनु, अति हे झाले संस्कृत मधील उपसर्ग. आणि या ठिकाणी पहा, अभिनय मध्ये अभि, अवमान मध्ये अव, अनुभव मध्ये अनु आणि अतिरेक मध्ये अति हे काय आहेत संस्कृत मधील उपसर्ग आहेत. म्हणून पर्याय ड मध्ये हे शब्द आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 350, पुढील वाक्यात शेवटी विराम चिन्हे द्या. अबब केवढी मोठी ही भिंत. आता या ठिकाणी पहा, आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी उद्गार काढलेले आहेत म्हणजे या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह येणार. म्हणून पर्याय क याचं उत्तर आहे. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जेव्हा काही उत्कट शब्दांचा वापर केला जातो तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं. त्याला म्हणायचं उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 351, त्या मुलाचे वडील लहानपणी निधन पावलेले असतात. या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. त्या ठिकाणी पहा, त्या मुलाचे वडील लहानपणी निधन पावलेले असतात. या ठिकाणी थोडा घोळ वाटतोय. वडिलांच्या लहानपणी की मुलाच्या लहानपणी हे सांगणं गरजेचं वाटतंय. म्हणजे काय म्हणूया, त्या मुलाचे वडील त्याच्या लहानपणीच. म्हणजे काय होईल आपलं उत्तर वडील लहानपणीच ऐवजी वडील त्याच्या लहानपणीच. पर्याय ड प्रमाणे लिहिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 352, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता. कपिलाषष्ठी, कपिलषष्ठी, कपिलाषष्ठी, कपिलाषष्ठी. पर्याय ड मध्ये योग्य शब्द दिलेला आहे. काय पाहिजे षटकोनाचा श पाहिजे आणि प ला पहिली वेलांटी. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 353, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. याला काय म्हणतात, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज म्हणजे तगाई. पर्याय ब याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 354, गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. आता या ठिकाणी पहा, जर निरुपयोगी माणसावर उपकार केले तर ते व्यर्थ जातात यासाठी वरील म्हण वापरली जाते. म्हणून पर्याय अ या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 355, खालीलपैकी नपुंसक लिंगी शब्द ओळखा. अशा ठेवायचं आहे, तो पुल्लिंग, ती स्त्रीलिंग, ते नपुंसक लिंग. मग या ठिकाणी ती नदी नपुंसक लिंग आहे, ती भिंत नपुंसक लिंगी आहे, तो दगड पुल्लिंग आहे आणि ते वासरू नपुंसक लिंग आहे. म्हणून पर्याय क आपलं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 356, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.
आता या ठिकाणी पहा होते क्रियापद आहे म्हणजे असणारे कोण बाळ. बाळ काय झाला वाक्यातील कर्ता आणि कर्त्याला कोणताही प्रत्यय नाही म्हणून त्याची विभक्ती असणार प्रथमा म्हणजे पर्याय ड याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा प्रथमाला प्रत्यय नसतात, द्वितीय आणि चतुर्थीला काय असतात सलाते आणि सलानाते, षष्टीला चाचीचे चेचाची. ठीक आहे. आणि पंचमीला ओन होन, तृतीयला नेएशी आणि निही ईशी हे प्रत्यय असतात. डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर आपली A to Z मराठी व्याकरणाची युट्यूबवरील फ्री सिरीज पहा किंवा आपलं A to Z मराठी व्याकरणाचं हे PDF पुस्तक खरेदी करा. याची किंमत असणार आहे फक्त 50 रुपये. आणि मित्रांनो 50 रुपयामध्ये फक्त एवढीच PDF मिळत नाही, सोबत मिळत आहेत 168 पानांच्या मराठी व्याकरणाच्या शॉर्ट नोट्स आणि त्यानंतर पुढे मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह 10 प्रश्नपत्रिका. एवढं सर्व मिळणार आहे फक्त आपल्याला 50 रुपयांना. आणि पुढे त्यासोबतच आपण देतो एक स्टेट बोर्डवर आधारित वन लाइनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये 7000 प्लस GK चे प्रश्न असणार आहेत. हे सर्व हवं असेल तर फक्त 50 रुपये द्यावे लागतील आणि त्यासाठी 7517249119 या नंबरवर डेमो असा मेसेज पाठवा. त्या डेमोमध्ये तुम्हाला त्या PDF कशा आहेत ते पाहता येईल आणि त्यासोबत एक QR दिला जाईल. त्या QR वर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर लगेचच तुम्हाला एकूण 13 PDF देण्यात येतील. कोणत्या कोणत्या, एक तर A to Z मराठी व्याकरणाची सर्वात मोठी PDF 870 पानांची, त्यानंतर मराठी व्याकरणाच्या शॉर्ट नोट्सची दुसरी PDF 168 पानांची, त्यानंतर मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिका अगदी सविस्तर स्पष्टीकरणासह आणि शेवटी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा त्याच्यामध्ये असतील 7000 प्लस वन लाइनर प्रश्न. हे सर्व मिळणार फक्त 50 रुपयांना. खरेदी करण्यासाठी खालील नंबरवर मेसेज पाठवा व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरून. पुढे पहा प्रश्न क्रमांक 357. खालीलपैकी कोणता व्यंजन गट औष्ठ्य वर्गात येतो. आता औष्ठ्य वर्ग कोणता असतो, ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या ओठांची हालचाल होते आणि आपले ओठ एकमेकांना चिकटतात त्यांना म्हणायचं औष्ठ्यवर्ण. मग या ठिकाणी पहा प, फ, ब आणि भ यांचा उच्चार करताना आपले ओठ एकमेकांना चिकटतात का पहा ट्राय करून. चिकटतात म्हणून या ठिकाणी यांना म्हणायचं औष्ठ्यवर्ण म्हणून पर्याय क याचं उत्तर आहे. वर पण दिलंय प, फ, ब, घ. घ मात्र औष्ठ्यमध्ये येत नाही. कशामध्ये येतोय, घ कंठ्यमध्ये येतोय म्हणून या ठिकाणी हा पहिला गट आहे तो अर्धवट आहे किंवा चुकीचा आहे. परंतु पर्याय क योग्य आहे, पूर्ण गट योग्य दिलेला आहे. ट चा गट कशामध्ये येतो, ट चा गट मूर्धन्यमध्ये येतो. ठीक आहे. आणि त चा गट हा दंत्यमध्ये येतो. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 358. अमर पंत्या लावतो या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा. आता या ठिकाणी पहा पंक्तीचं अनेक वचन काय असतं, पंत्या म्हणजे काय झालं, एक आरांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन या कारांत झालेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी पंत्या आहे अनेक वचन म्हणजेच बहुवचन दिलेलं आहे म्हणून पर्याय अ याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 359. पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्यय साधित नाही. पथिक याच्यामध्ये इक हा प्रत्यय आहे, लेखक याच्यामध्ये अक हा प्रत्यय आहे, झोपाळू मध्ये आळू हा प्रत्यय आहे आणि पुकार मध्ये मात्र या ठिकाणी प्रत्यय नाही म्हणून या ठिकाणी पर्याय ब याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 360. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययांना काय म्हणायचं, आवृत्तीदर्शक म्हणायचं. उदाहरणार्थ वारंवार, क्षणोक्षणी, दररोज, पुन्हा पुन्हा हे काय आहेत, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. सभोवार, सभोवती, अलीकडे, पलीकडे स्थलवाचक आहेत. झटकन, पटकन, पटापट, खटाखट रीतीवाचक आणि अनुकरणवाचक आहेत. गल्लोगल्ली, गावोगावी, घरोघर, हरघडी हे अव्यय साधित आहेत आणि या ठिकाणी कशा प्रकारचे आहेत, तर स्थलवाचकच आहेत. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 361. विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा आरोह किंवा अवरोह सुचवण्यासाठी पुढीलपैकी टिंब हे चिन्ह वापरतात. त्या ठिकाणी पहा एखाद्या शब्दाचा उच्चार दीर्घ करायचा आहे की लघु करायचा आहे. उदाहरणार्थ एखादा स्वर लांब उच्चारायचा आहे की कमी उच्चारायचा आहे त्यानुसार या ठिकाणी आरोह अवरोह दाखवला जातो. अवरोह म्हणजे कमी उच्चार करणे, आरोह म्हणजे उच्चार लांबवणे. आणि मित्रांनो उच्चार जर लांबवायचा असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, शब्दाच्या शेवटी यस यस असं लिहिलं जातं. आणि मित्रांनो चा अर्थ काय आहे, तर याला म्हणायचं अवग्रह चिन्ह. याचा वापर आरोह किंवा अवरोह सुचवण्यासाठी केला जातो म्हणून पर्याय ड याचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 362, मला 4 मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. त्या ठिकाणी पहा, चालवते आणि मला चालवते म्हणजे माझ्यामध्ये 4 मैल चालण्याची क्षमता आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर क्रियापदातून कर्त्याचे कार्य करण्याचे सामर्थ्य किंवा क्षमता किंवा शक्यता दाखवली असेल तर त्याला म्हणायचं शक्य क्रियापद. म्हणून चालवते हे शक्य क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे पर्याय क या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 363, लाटणी या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप असणारा पर्याय निवडा. लाटणीचं एकवचन काय असतं? लाटणे. एकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेकवचन काय होतं? इकारांत. ठीक आहे. एकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेकवचन इकारांत होतं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 364, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखा. आगंतुक आमंत्रित विरुद्धार्थी आहे. गुप्त उघड विरुद्धार्थी आहे. अनाथ आणि सनाथ विरुद्धार्थी आहे, परंतु काळजी विवंचना काय आहेत? तर समानार्थी आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड, ही विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी आहे किंवा विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 365, रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सूर्य, पर्वत, समुद्र, चंद्र. रत्नाकर म्हणजे समुद्र, म्हणून पर्याय क याचं उत्तर आहे. सूर्यासाठी कोणते असतील? भास्कर, दिनकर, सविता यासारखे अनेक शब्द सूर्याला समानार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 366, शब्द छल या संधीची फोड कशा प्रकारे होईल? आता या ठिकाणी पहा, शब्द अधिक अधिक छल. शब्द अधिक छल काय बनतो? तर या ठिकाणी द च्या शेवटी काय आहे? अ आहे आणि नंतर पुढे छ आलेला आहे, त्यामुळे काय होतं? यांच्यामध्ये आपसुकच च येतो आणि शब्द छल हा शब्द तयार होतो, म्हणून पर्याय क याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 367, वाक्यात प्रयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो, त्या बदलास टिंबटिंब म्हणतात. आता या ठिकाणी पहा, वाक्यातील शब्दाच्या रूपामध्ये लिंग आणि वचनानुसार बदल होणे म्हणजे काय? त्याच्या रूपामध्ये विकार होणे, म्हणजे पर्याय क याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 368, आम्ही जातो आमच्या गावा हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? आपण वर पाहिलं, हे काय आहे? केवल वाक्य आहे. वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रिया दिली असेल तर त्याला म्हणायचं केवल वाक्य, म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. त्यासोबतच जर वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उभयान्वी अव्यय आलेलं नसेल तर ते वाक्य केवल वाक्यच असतं, परंतु केवल वाक्य असताना जर त्याच्यामध्ये एखादं उभयान्वी अव्यय आलं तर ते वाक्य संयुक्त किंवा मिश्र बनतं, ते त्यानुसार ठरतं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 369, राजाला दिवाळी काय माहीत ही म्हण कोणत्या अर्थाने वापरली जाते? या ठिकाणी पहा, राजासाठी दिवाळी म्हणजे काही नवीन गोष्ट नसते. राजाच्या राजवाड्यात दिवाळी रोजच होत असते, म्हणजे या ठिकाणी रोजच घडणाऱ्या गोष्टीचं नाविन्य राजाला वाटणार नाही, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क. राजाला दिवाळी काय माहीत म्हणजे काय? रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही. पर्याय क याचं उत्तर असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 370, जन्मखोड हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? जन्मखोड विग्रह कसा होतो? जन्मापासूनची खोड, म्हणजे काय झालं? या ठिकाणी पासून हा शब्द जोडला गेला, त्यामुळे काय झाला? हा तर पंचमी झाला, आणि त्या ठिकाणी पंचमी विभक्ती असल्यामुळे पंचमी तत्पुरुष असं आपण म्हणू शकतो, म्हणून पर्याय ड याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 371, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? नवलाई, समता, धैर्य ही 3 भाववाचक नामं आहेत, परंतु शांत हे काय आहे? एक विशेषण आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ब, भाववाचक नाम नाही. प्रश्न क्रमांक 372, महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखा. विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. क्रियापद कोणतं आहे? संयुक्त क्रियापद आहे, करू लागले, म्हणून पर्याय ड याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 373, बाबाने मुलीला शाळेत पाठवले, प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, बाबाने करता, मुलीला कर्म, पाठवले क्रियापद.
आता बाबाने मुलीला पाठवले, मुलाला पाठवले, या ठिकाणी जेव्हा पाठवले क्रियापद आहे त्यावेळी त्याचं रूप बदलत नाही, परंतु बाबाने मुलीला शाळेत पाठवली असं म्हटलं तर काय होतं, तर या ठिकाणी जर आता आपण यावेळी मुलीचा मुलगा केला पाठवली लिहिल्यानंतर तर काय होईल, बाबाने मुलाला शाळेत पाठवला, म्हणजे या ठिकाणी काय होतं, एकतर क्रियापदाचं रूप कर्ता कर्म यानुसार बदलत नाही म्हणून त्या ठिकाणी त्याला म्हणायचं भावे प्रयोग, आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी मुलीला या कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलू शकतं जेव्हा आपण क्रियापदाचं रूप पाठवलेवरून पाठवली असं करतो, त्यावेळी मुलीसाठी पाठवली, मुलासाठी पाठवला, म्हणून या ठिकाणी काय झाला तर कर्मणी आणि भावे एकत्र येतात म्हणून कर्मभाव संकर प्रयोग, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 374, देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आता या ठिकाणी पहा, वरील प्रश्नासारख्या प्रश्नांमध्ये जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता 75 17 24 91 19 या खाली दिलेल्या नंबरवर. मी तुम्हाला डायरेक्ट फोनवर समजावून सांगू शकतो, त्यावेळी तुम्हाला समजलं तर ठीक, नाहीतर आणखी तुम्हाला तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मी घेऊन येईन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 374, देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. देवा सर्वांना सुखी ठेव काय आहे, प्रार्थना आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं, प्रार्थना, आज्ञा, विनंती, उपदेश आणि आशीर्वाद जर यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी आज्ञार्थ असतो, म्हणून पर्याय अ याचं उत्तर आहे. वर प्रार्थना आहे म्हणजे आज्ञार्थ आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 375, विद्वानांना सर्वत्र मान मिळतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, विद्वानांना सर्वत्र मान मिळतो, मिळणारा मान आहे म्हणजे काय झाला, कर्ता. ठीक आहे. आता पुढे या वाक्यामध्ये कर्म नाही, मान असेल तर मिळतो, आदर असेल तर मिळतो, आणि जर एखादा स्त्रीलिंगी शब्द असता तर मिळते झालं असतं. विद्वानांना सर्वत्र लोकप्रियता मिळते म्हणजे काय झालं, हा आहे कर्ता, आणि कर्त्याचं जर आपण एखादं स्त्रीलिंग घेतलं तर क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणजे काय होतं, क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं, म्हणून या ठिकाणी आहे कर्तरी प्रयोग, पर्याय अ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 376, खालीलपैकी विसंगत जोडी कोणती. 75 वर्षे हीरक महोत्सव, 50 वर्षे सुवर्ण महोत्सव, 100 वर्षे शताब्दी महोत्सव, 25 वर्षे रौप्य महोत्सव. 25 वर्षे बरोबर आहे, 50 वर्षे बरोबर आहे, 100 वर्षे बरोबर आहे, परंतु 75 म्हणजे काय, अमृत, आणि हीरक म्हणजे किती वर्ष, 60 वर्षे, म्हणजे पहिली जोडी आहे चुकीची आहे, विसंगत आहे. मागे बहुतेक आपण दुसऱ्या भागामध्ये हे पाहिलेलं होतं आणि प्रश्न रिपीट होतात कारण हे प्रश्न वारंवार विचारले गेले होते. जे प्रश्न पेपरला रिपीट झाले तेच आपण या ठिकाणी देखील काही प्रश्न रिपीट करत आहोत. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 377, शुद्ध शब्द ओळखा. स्वाभाविक या ठिकाणी स्वा पाहिजे आणि वला पहिली वेलांटी पाहिजे म्हणजे हा चुकीचा आहे, अशुद्ध आहे. शिक्षण श ला पहिली वेलांटी पाहिजे म्हणजे हे देखील चुकीचं आहे. क्षत्रिय मध्ये त्र ला पहिली वेलांटी पाहिजे म्हणजे हे देखील चुकीचं आहे, परंतु सुगरण मध्ये स ला पहिला उकार एवढीच गोष्ट चुकीची होऊ शकते, ते बरोबर दिलेलं आहे म्हणून पर्याय क आहे तो शुद्ध आहे, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 378, मनात मांडे खाणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता. मनात मांडे खाणे म्हणजे काय, कल्पनेतच सुख मिळवणे, पर्याय ड याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 379, पुढे दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षरे असलेला पर्याय ओळखा. आता हा प्रश्न देखील आपण मागे पाहिलेला होता. गृहपाठ, पृथ्वी, नृप, कृपा. याच्यामध्ये पृथ्वीमध्ये थ अधिक व अधिक ई म्हणजे व्यंजन अधिक स्वर आलेला आहे म्हणजे जोडाक्षर आलेला आहे म्हणून पर्याय अ याचं उत्तर आहे. ठीक आहे. वरील पृथ्वीमध्ये जोडाक्षर आलेलं आहे. नृपमध्ये काय होतंय, गृहपाठमध्ये काय होतंय, कृपामध्ये काय होतंय. तर सर्वात पहिल्यांदा एक व्यंजन आहे, त्यासोबतच त्याला रू हा स्वर जोडला गेला म्हणजे काय बनलं, व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर बनलं म्हणजे ही तीन काय आहेत, अक्षरे आहेत. परंतु पृथ्वीमध्ये थ व्यंजन व व्यंजन आणि ई स्वर म्हणजे व्यंजन अधिक स्वर बरोबर जोडाक्षर बनलेलं आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 380, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना टिंबटिंब असे म्हणतात. त्या ठिकाणी पहा, नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला म्हणायचं कारकार्थ आणि जो इतर शब्दांचा संबंध असतो त्याला म्हणायचं उपपदार्थ. आणि मित्रांनो हे दोन्ही कशाने दर्शवतात तर विभक्तीने दर्शवले जातात म्हणून आपलं उत्तर असणार आहे
वरील विकार आहेत ते विभक्ती असतात, म्हणजे पर्याय ड याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 381, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच आहेत? प्रथमा, प्रत्ययच नाहीत. द्वितीया, सला ते एकवचनामध्ये, सलाना ते अनेक वचनामध्ये. तृतीया, ने ए शी एकवचनामध्ये, नि ही शी ई अनेक वचनामध्ये. आणि सप्तमी, तर त ई आणि आ हे सप्तमीचे प्रत्यय दोन्ही वचनामध्ये आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो की सप्तमीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच आहेत. ठीक आहे, पर्याय ड या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 382, पुढील विधानांपैकी अचूक नसलेली विधाने ओळखा. अचूक म्हणजे बरोबर, नसलेली म्हणजे चुकीची. आपल्याला या ठिकाणी चुकीची विधाने ओळखायची आहेत. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. हे विधान मात्र बरोबर आहे, अचूक आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. हे देखील बरोबर आहे. आणि राहिला क, सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. मित्रांनो, सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात असं नाही. काही वेळा एखादं क्रियापद क्रिया दाखवू शकत नाही. उदाहरणार्थ, नाही, नको, पाहिजे ही क्रियापद क्रिया दाखवत नाहीत. फक्त काय होतात तर या ठिकाणी व्यक्त स्थिती किंवा अस्तित्व दर्शवतात, स्थिती किंवा अस्तित्व व्यक्त करतात. म्हणून यांना काय म्हणायचं मित्रांनो, तर काही वेळा क्रियापद क्रिया दाखवतात तर काही वेळा क्रियापदे क्रिया दाखवत नाहीत. म्हणून या ठिकाणी सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात हे विधान मात्र चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त विधान क हे अचूक नाही म्हणजे चुकीचं आहे. पर्याय अ या प्रश्नाचं उत्तर आहे. पुन्हा एकदा पहा काय दिलंय आपण या ठिकाणी. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. बरोबर. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणायचं, धातू म्हणायचं. धातू म्हणायचं, हे देखील बरोबर. आणि सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात, मात्र हे चुकलेलं आहे. काही क्रियापद क्रिया दाखवतात तर काही क्रियापद क्रिया न दाखवता फक्त स्थिती किंवा अस्तित्व दर्शवतात. उदाहरणार्थ, तो हुशार आहे, याच्यामध्ये कोणती कृती आपल्याला दिसते का? नाही दिसत आहे. म्हणजे आहे, पाहिजे, नाही, नको ही क्रियापद क्रिया दाखवत नाही. म्हणजे या ठिकाणी सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात हे विधान मात्र चुकीचं ठरतं. म्हणून पर्याय अ, फक्त विधान क हे अचूक नाही म्हणजेच चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 383, मुख्य काळ किती आहेत? मित्रांनो, काळाचे मुख्य प्रकार आहेत 3, म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, पुढे या तिन्हीचे प्रत्येकी 4 प्रकार पडतात. ठीक आहे, प्रत्येकी 4 प्रकार पडतात. पहिला साधा वर्तमान, साधा भूत, साधा भविष्यकाळ. त्यानंतर दुसरा चालू किंवा अपूर्ण वर्तमान, भूत, भविष्यकाळ. त्यानंतर रीती, भूत, वर्तमान, भविष्यकाळ. आणि शेवटी पूर्ण भूत, भविष्य, वर्तमान काळ. ठीक आहे, म्हणजे काळाचे मुख्य प्रकार 3 आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. आणि त्यामध्ये पुढे प्रत्येकाचे 4 4 असे प्रकार पडतात. चालू, पूर्ण, साधा आणि रीती. ठीक आहे, चालू, पूर्ण, साधा, रीती लक्षात ठेवायचं आहे. भूत, भविष्य, वर्तमान काळ. पुढे पहा प्रश्न क्रमांक 384, 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वी अव्यय असं म्हणतात. उभयान्वी अव्ययाची ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. पर्याय ब याचं उत्तर आहे. त्यासोबतच शब्दयोगी अव्ययाची व्याख्या काय आहे? नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणारा शब्द जो वाक्यातील इतर शब्दांशी त्याचा संबंध दर्शवतो त्याला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 385, वाक्यातील प्रयोग ओळखा. बंदीच्या काळात पुण्यात लोकांकडून गरिबांना धान्य वाटण्यात आले. आता या ठिकाणी पहा, लोकांकडून कर्ता लोक आहेत आणि गरिबांना आणि धान्य हे 2 कर्म आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलाय आणि वाक्यरचना कशी आहे? इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी आहे. आणि मित्रांनो, इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी रचना असेल आणि कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला असेल तर त्याला म्हणायचं नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. आणि मित्रांनो, तो कर्मणी प्रयोगाचा एक उपप्रकार आहे, म्हणून या ठिकाणी कर्मणी आपलं उत्तर असणार आहे. परंतु कर्मणी असेल तरी देखील जर कर्मकर्तरी हा पर्याय असेल तर कर्मकर्तरी निवडायचं. प्रश्न क्रमांक 386, खालील दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली. आता या ठिकाणी पहा, तेव्हा आलेला आहे, म्हणजे सुरुवातीला काय असणार आहे? जेव्हा. आणि मित्रांनो, जेव्हा, तेव्हा, जर, तर, जरी, तरी, जसे, तसे यासारख्या जोडीने येणारे शब्द आले असतील तर ते वाक्य असतं मिश्र वाक्य. म्हणून वरील वाक्य काय आहे? मिश्र वाक्य आहे.
प्रश्न क्रमांक 387, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण टिंबटिंबचे कार्य करते. आता या ठिकाणी पहा, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण हे नेहमी आधारपूरकाचे काम करते, म्हणून पर्याय ड याचं उत्तर आहे. अशा प्रकारे हे वाक्य पूर्ण विचारलं जातच आणि भरपूर वेळा विचारण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 388, दिलेल्या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा. आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. आता प्रश्नार्थी वाक्य कसं होईल? आपले भले व्हावे अशी कोणाची इच्छा नसेल. शेवटी असेल प्रश्नचिन्ह म्हणून पर्याय ब याचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्नार्थी वाक्य असं करणार, शेवटी प्रश्नचिन्ह देणार आणि अशा प्रकारे वाक्याची रचना करणार. म्हणजे आपले भले व्हावे अशी कोणाची इच्छा नसेल याच्यानंतर आलेलं प्रश्नचिन्ह म्हणून हे बरोबर आहे. गडबड होते कारण खूप वेळ झाला रेकॉर्ड करतोय. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 389, खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते? संयुक्त क्रियापद कसं बनतं? तर एक असतं धातू साधित आणि त्याला जोडलेलं असतं सहाय्यक क्रियापद. दोन्ही एकत्र मिळून काय बनतात? तर संयुक्त क्रियापद बनतात. मग या ठिकाणी पहा, ती जात आहे. जात, जा या धातूपासून जात हे काय झालं? धातू साधित झालं आणि आहे हे सहाय्यक क्रियापद. अशा प्रकारे धातू साधित सहाय्यक क्रियापद काय बनतं? संयुक्त क्रियापद, म्हणून पर्याय अ मध्ये संयुक्त क्रियापद आलेलं आहे. पर्याय अ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा, राम राजा झाला. राम राजा होता आणि तो पोलीस झाला. या वाक्यामध्ये काय दिसतंय? तर राजा आणि पोलीस हे पूरक आहेत. राम करता, तो करता. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 390, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा टिंबटिंब अलंकार होतो. आता वाक्यामध्ये एकच शब्द दोन किंवा अधिक अर्थांनी वापरला गेला तर त्या ठिकाणी श्लेष अलंकार होतो, म्हणून पर्याय क याचं उत्तर आहे. त्यासोबतच पुढे सार कधी होतो? जेव्हा वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेल्या असतात तेव्हा त्या ठिकाणी सार अलंकार होतो. दृष्टांत कधी असतो? जेव्हा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिलं जातं तेव्हा त्या ठिकाणी दृष्टांत अलंकार होतो. आणि रूपक कधी? जेव्हा उपमे आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे असं वर्णन केलेलं असतं त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. नमस्कार स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांनो, मराठी व्याकरणामुळे मार्क जात आहेत तर काळजी करू नका. ध्येयाधिकारी घेऊन आलाय तुमच्यासाठी संपूर्ण समाधान. मराठी व्याकरणाची एक संपूर्ण पीडीएफ A to Z मराठी व्याकरण. या पीडीएफ मध्ये आपल्याला 870 पानं असणार आहेत आणि या 870 पानामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिक वरील प्रत्येक पॉइंट वर प्रश्न घेऊन मराठी व्याकरण संपूर्ण कव्हर केलेलं आहे. आणि मित्रांनो, यामुळे जर तुम्ही MPSC, शिक्षक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय तर तुम्हाला हे पीडीएफ पुस्तक अत्यंत उपयुक्त राहणार आहे. या पुस्तकाची मूळ किंमत आहे 200 रुपये, परंतु आपण या ठिकाणी ऑफर घेऊन आलो आहोत फक्त 50 रुपयांची. आणि यासोबतच आपण आणखी देणार आहोत 168 पानांच्या पीडीएफ नोट्स आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका. म्हणजे आपल्याला काय मिळतंय? एकतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करता येतोय, त्यासोबतच शॉर्ट मध्ये नोट्स अभ्यासता येत आहेत आणि आपला सराव करण्यासाठी 10 मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका मिळत आहेत. आणि हे सर्व आम्ही देणार आहे फक्त 50 रुपयांना. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हे पुस्तक आणि या सर्व पीडीएफ तुम्हाला अत्यंत उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या पुस्तकाचा या पीडीएफचा डेमो पाहायचा आहे तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअपवरून किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या पीडीएफचे सॅम्पल पीडीएफ पाहता येईल आणि जर तुम्हाला त्या आवडल्या तर दिलेल्या QR वर मेसेज करून तुम्ही पेमेंट करून फक्त 50 रुपयांमध्ये हे सर्व मिळवू शकता. प्रश्न क्रमांक 391, विधाने वाचा. कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालते. बरोबर आहे. कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे बदलते, म्हणून पहिलं विधान योग्य. ब पहा, कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमांत कधीच नसतो. या ठिकाणी पहा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत असते आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो, म्हणजे कर्ता हा प्रथमांत नसतो, म्हणजे दुसरे विधान देखील योग्य आहे. आणि पहा पुढे क, भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म दोन्ही गौण असतात. हे देखील बरोबर आहे. भावे प्रयोगामध्ये कर्ता किंवा कर्म यानुसार क्रियापदावर कोणताच फरक पडत नाही, म्हणून तिसरे विधान देखील योग्य आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर असणार आहे.
वरील सर्व विधाने योग्य, आणि या ठिकाणी कुठं दिलंय का ते? या ठिकाणी कुठं दिलेलं नाहीये. या ठिकाणी काय दिलेलं आहे तर या ठिकाणी पाहिजे का आपल्याला वरील सर्व विधाने योग्य आहेत. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 392. पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? पगार हा शब्द मित्रांनो पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणून पर्याय ब या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 393. अनन्वय हा अलंकार केव्हा प्रकटतो? आता अनन्वय कधी असतो? जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही, म्हणजे उपमेयाला दुसरे उपमान नसते, अशा वेळी अनन्वय अलंकार होतो. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? उपमेयास दुसरे उपमान नाही असे वर्णन असल्यास अनन्वय अलंकार होतो, म्हणून याचं उत्तर पर्याय ब असणार आहे. ठीक आहे, आता पुढे मित्रांनो याचं उदाहरण जर पाहायला गेलं तर कोणतं असेल तर झाले बहु, आहेत बहु, आहेतही बहु, होतीलही बहु, परंतु यासमहा, याच्यामध्ये अनन्वय अलंकार आहे. किंवा ताजमहाल आहे, ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी, या ठिकाणी देखील काय दिसतंय तर ताजमहाला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही, म्हणून अनन्वय अलंकार आपल्याला दिसतोय. पुढे प्रश्न क्रमांक 394. पुढीलपैकी कोणते मात्रावृत्त नाही? या ठिकाणी पहा, मात्रावृत्त म्हणजे ज्या चरणावर मात्रांचं बंधन असतं त्याला म्हणायचं मात्रावृत्त. या ठिकाणी साकी, आर्या, पादाकुलक ही मात्रावृत्त आहेत, परंतु हरिणी हे अक्षर गणवृत्त आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ब. ठीक आहे, मात्रावृत्तामध्ये काय असतं? मात्रांची विशिष्ट संख्या असते, अक्षर गणवृत्तामध्ये अक्षरांची विशिष्ट संख्या असते. ठीक आहे, पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 395. खाली सोडवून दाखवलेल्या संधियुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा. गो अधिक ईश्वर, या ठिकाणी पहा, गो मध्ये शेवटचा वर्ण आहे ओ हा स्वर, अधिक ईश्वर मध्ये पहिला वर्ण ई हा स्वर आहे. दोन्ही स्वर आहेत म्हणजे काय होणार आहे? या ठिकाणी स्वर संधी होणार आहे. काय होतं? ओ पुढे ई आल्यामुळे ओचं रूपांतर व मध्ये होतं, आणि त्या व ला हा ई जोडला जातो, म्हणजे काय बनतो? वी बनतो, आणि गो अधिक ईश्वर काय बनतो? गविश्वर बनतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे. प्रश्न क्रमांक 396. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी कोणती? तिरशिंगराव, चकना मनुष्य. मित्रांनो पहिली जोडी चुकीची दिलेली आहे. तिरशिंगराव म्हणजे अतिशय रागीट किंवा छोट्या छोट्या कारणावरून चिडणारा मनुष्य. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी पहिली जोडी चुकीची दिलेली आहे. अडलतट्टू हट्टी बरोबर आहे. गलबत्या अलबत्या लुडबुड करणारा आणि जांबुवंत वयोवृद्ध नायक हे सर्व बरोबर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 397. निरभ्र आकाशात रात्रीच्या वेळी तारकांचा टिंबटिंब पाहण्यात एक वेगळीच मजा असते. आता या ठिकाणी पहा, तारकांचा समूह असतो त्याला काय म्हणतात? तारकांचा पुंज, म्हणून पर्याय ड याचं उत्तर असणार आहे. वेलींचा कुंज असतो, उंटांचा तांडा असतो. ठीक आहे, किंवा जहाजांचा देखील उंटांचा तांडा असतो, जहाजांचा ताफा असतो, आणि लोकांचा जमाव असतो. प्रश्न क्रमांक 398. दुसऱ्याला त्याग करायला सांगायचे आणि आपण मात्र काहीच नाही करायचं, या अर्थाची म्हण कोणती? या ठिकाणी पहा, दुसऱ्याला त्याग करायला लावायचं किंवा दुसऱ्याकडून त्याग करून घ्यायचा आणि स्वतः मात्र नामाला राहायचं, यासाठी म्हण आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, म्हणून याचं उत्तर पर्याय अ असणार आहे. भरपूर वेळ झाला रेकॉर्डिंग करतोय, आता शब्द अडकायला लागलेले आहेत, पाणी कमी पडलेलं आहे बहुतेक. प्रश्न क्रमांक 399. म्हणी व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. देश तसा वेश, घरोघरी मागच्या चुली, नवी विटी नवे राज्य, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. या ठिकाणी पहा, देश तसा वेश परिस्थितीनुसार वागणे, घरोघरी मातीच्या चुली सगळीकडेच सारखीच परिस्थिती असणे. ठीक आहे, नवी वीट नवे राज्य सगळीच नवी परिस्थिती असणे, आणि सरड्याची धाव कुंपणापर्यंत प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते, म्हणजे आपलं उत्तर 2, 3, 1, 4. 2, 3, 1, 4 कुठं आहे? 2, 3, 1, 4 कुठंच आलेलं दिसत नाहीये. उत्तर काय पाहिजे? 2, 3, 4 आणि 1 अशा प्रकारे उत्तर असलं पाहिजे. या ठिकाणी दिलेलं नाहीये, परीक्षेमध्ये असेच बरेच प्रश्न चुकलेले होते. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 400. पुढे दिलेले पारिभाषिक शब्द व मराठीतील प्रतिशब्द यांची योग्य जोडी ओळखा. एम्बेसी राजदूतावास बरोबर. चान्सलर
कुलपती काय असतो? कुलपती. आणि व्हाईस चान्सलर कुलगुरू. या ठिकाणी हे चुकीच दिलेलं आहे. तर पाहिजे काय पाहिजे? कुलपती पाहिजे. ट्रस्टी विश्वस्त बरोबर. आणि रजिस्ट्रार मानद सचिव. रजिस्ट्रार म्हणजे निबंधक, मानद सचिव नाही. म्हणजे काय झालं तर ए आणि सी दोन्ही जोड्या बरोबर आहेत, बी आणि डी बरोबर आहेत. आपल्याला काय विचारलं? योग्य म्हणजे बरोबर. आणि बरोबर कोणत्या? ए आणि सी म्हणजे पर्याय पर्याय ब याचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले आजचे 100 प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला 100 प्रश्नांची उत्तरं आणि त्यांचं स्पष्टीकरण आवडलं असेल, समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि यासारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पहा. भेटूयात या सिरीजच्या 5व्या आणि शेवटच्या भागासोबत. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.